अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाच्या विषयावरची ही लक्षवेधी माननीय आमच्या भगिनी श्वेताताई महालेंनी मांडली आहे. अध्यक्ष महोदय, इतिहासातली सर्वात मोठी जाहिरात गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आली. 623 जागा अध्यक्ष महोदय आपण या निमित्तानं एमपीसीला दिल्या. अध्यक्ष महोदय, 4 वेळेस अधिकाऱ्याकडे चक्रा मारून, मुख्यमंत्र्याकडे, उपमुख्यमंत्र्याकडे चक्रा मारून मी स्वतः पाठपुरावा करून ह्या जागा वाढवल्या. अध्यक्ष महोदय, दुर्दैव अध्यक्ष याच्यामध्ये असं आहे की काही विद्यार्थ्यांना सामाजिक भानच नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, डेप्युटी कलेक्टर असलेल्या म्हणजे तहसीलदार असलेल्या एखाद्या अधिकाऱ्यानं डेप्युटी कलेक्टर प्राधान्यक्रम घ्यावा हे मला मान्य आहे, पण त्यांनी बीडीओ पण घेतात, खाली एसटीआय पण घेतात. त्याच्यामुळे जागा इतक्या अडल्या. अध्यक्ष महोदय, मुलाखतीनंतर अध्यक्ष महोदय 3 टप्प्यात पुढे 5 टप्पे असतात. अध्यक्ष महोदय, जनरल मेरिट लागते, उमेदवारांना पेपर भरावा लागतो, तात्पुरती निवड यादी होते, आउटपुटची संधी असते. अध्यक्ष महोदय, आणि मग अंतिम यादी लागते. 2-2 संधी यायला मिळतात. अध्यक्ष महोदय, तरी या जागा विद्यार्थ्यांनी वाढून ठरवल्या. अध्यक्ष महोदय, माझी मागणी या निमित्तानं अशी. अध्यक्ष महोदय, असे जे विद्यार्थी आहेत की जे आज काय नुकसान झालं बघा. अध्यक्ष महोदय, आपलं महाराष्ट्राचं आज क्लास 1च्या 6 जागा, क्लास 2च्या 49 जागा या केवळ अशा काही विद्यार्थ्यामुळे, अशा काही अधिकाऱ्यामुळे अडून राहिल्या. त्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, असं माझं म्हणणं अध्यक्ष महोदय या निमित्तानं आहे. आणि कारवाई शासन करणार का अशी माझी मागणी या निमित्तानं अध्यक्ष महोदय आहे. आणि मिळालेली पोस्ट जर असेल अध्यक्ष महोदय, ती जॉईन करायची नसेल तरी बाहेर करता येतं लॅपटॉप होऊन, पण होत नाही. अध्यक्ष महोदय, अशा विद्यार्थ्यांना खरंच या निमित्तानं आपण काहीतरी केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अशी माझी मागणी आहे. दुसरं माझं मागणं यातून असं आहे. अध्यक्ष महोदय, अनेक विद्यार्थी आयुष्य घालतात. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं अभ्यास करत करत त्यांचं आयुष्य जातं. 10-10 वर्ष लेकर अभ्यास करतात. वयाच्या 37व्या 35व्या 38व्या वर्षी नोकरी लागते किंवा लागत नाही. जे लागले ते लागले, पण जे लागले नाहीत अध्यक्ष महोदय त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. कारण ते 10 वर्ष अभ्यास करतात, परीक्षा देतात, पास होणं म्हणजे उत्तीर्ण होणं आणि अनुत्तीर्ण होणं याच्यामध्ये थोडं काय अध्यक्ष महोदय नशिबाचा भाग आहे. पण जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले पण मुलाखत देऊन आले 3-3 वेळा, त्याही विद्यार्थ्यांना कुठंतरी शासनाला अकोमोडेट करावं अशी माझी मागणी या निमित्तानं आहे. ते करणार का असाही माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी 2 प्रश्न विचारले. नंबर 1, जे पात्र उमेदवार कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिले त्यांच्यावर कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना शासन नियुक्तीमध्ये स्वारस्य नसल्याचे दिसून येत असल्याने कारणे दाखवा ज्ञापन बजावण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ही जी मुलं असतात ही 55 मुलं या केसमध्ये, अन्य केसमध्ये जितकी असतील तितकी ही कागद पडताळणीस येत नाही. त्याचा अर्थ सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नामधला रोख त्यांच्यामुळे पद अडली जातात असा असला तरी काही केसेसमध्ये हे विद्यार्थी UPSC पास होतात, अन्य कुठे जातात. अशा वेळेला त्यांना ऑप्ट आउटची संधी पण असते. बरोबरीने कधी कधी ते पडताळणीस हजर न राहता त्यांच्या व्यक्तिगत कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांवर सरसकट कारवाई करून त्यांचं भविष्य अंधकारमय करणं हे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे त्यांना आपण नोटीस जरूर देतो. हा त्यातला पहिलं उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय, त्यांनी असं म्हटलंय की बाबा जी पात्र होतात त्या यादीमध्ये सिलेक्ट झाल्यानंतरच्या मेरिट नुसारच्या अन्य विद्यार्थ्यांना तुम्ही या पदावर घेण्याच्या साठी काय करणार, बरोबर आहे ना, असा दुसरा प्रश्न विचारलाय. अध्यक्ष महोदय, आपल्याला या विषयात समजून घ्यावं लागेल की आपल्याकडे 2 प्रकारच्या परीक्षा पद्धती एमपीएससी घेते. एक मल्टी केडर असते आणि एक सिंगल केडर असते. आपल्याकडे मल्टी केडर मध्ये अध्यक्ष महोदय या पर्टिक्युलर लक्षवेधीमध्ये 22 संवर्गामध्ये या परीक्षा झाल्या आणि 22 संवर्गामधल्या मल्टी केडरच्या परीक्षा एकत्रित झाल्यामुळे त्या ठिकाणी एमपीएससीच्या स्वायत्त संस्थेच्या अधिकारात त्यांनी कार्यनियमावली क्रमांक 10 मधील 8 नुसार हा निर्णय केलाय की 2011 पासून पुढे मल्टी केडर मधल्या परीक्षातल्या विद्यार्थ्यांमध्ये वेटिंग लिस्ट करताच येणार नाही, करणार नाही. हा निर्णय एमपीएससीने केल्याचं कारण तेही स्वयंस्पष्ट आहे
की 2011 पर्यंत मल्टी कॅडर मध्ये अशा पद्धतीने वेटिंग लिस्ट मधल्या मुलांना समाविष्ट करण्याच्या धोरणामुळे प्रचंड प्रमाणात कोर्ट केसेस झाल्या आणि त्या कोर्ट केसेस मध्ये स्वाभाविकता मॅट असेल, न्यायालय असेल, यातना येणारे स्टे आणि मग त्यातनं जे पात्र झालेले विद्यार्थी आहेत, जे या कागदपत्र पडताळणीत उत्तीर्ण झाले, त्यांच्या सुद्धा सेवा रुजू होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे एमपीएससी स्वायत्त आहे. त्यांनी कलम 10(8) अनुसार अशी प्रतीक्षा आधी करायची नाही हा निर्णय केलेला आहे. युपीएससी जी देशातली सगळ्यात मोठी संस्था आहे, त्यांनी सुद्धा मल्टी कॅडर मध्ये अशा पद्धतीने वेटिंग लिस्ट न करण्याचा निर्णय केला आहे. तोच राज्य सरकारने केलेला आहे. पण ज्या ठिकाणी सिंगल कॅडर एक्झाम असते तिथे मात्र अशा पद्धतीची वेटिंग लिस्ट आपण करतो आणि मग त्या वेटिंग लिस्ट मधल्या मुलांना वर सरकवण्याचं काम होतं. रोहित पवार. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय बोलत असताना काही टेक्निकल अडचणी ज्या एमपीएससी आणि त्या विभागाला तिथं सोसाव्या लागतात नाही तर बघाव्या लागतात ते तिथं सांगितलंय. अध्यक्ष महोदय, प्रॉब्लेम काय होतो की परीक्षा आपण घेतो, त्याचे निकाल लावतो, पण त्याची भरती होत नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना एक पॉइंटेड प्रश्न आहे. कंबाईंड गट ब परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक PSI यांचा अंतिम निकाल लागू नये याच्या रिलेटेड आहे. तर यांचा निकाल लागूनही अध्यक्ष महोदय 603 PSI उमेदवार नियुक्ती अजून दिली नाही. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न एका विषयाचा असला तरी जसं तिथं प्रॉब्लेम आहे तसा इथंच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे या सरकारचं लक्ष वेधतो अध्यक्ष महोदय लक्षवेधीच्या माध्यमातून की या PSIंचा 2022 पासून जो निकाल लागून सुद्धा त्यांची नियुक्ती झाली नाही, तर सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय ही नियुक्ती केली जाईल का? योगायोगाने लक्षवेधी अशा मोक्यावर लागले की आता बजेट आहे. अध्यक्ष महोदय, या सरकारला विनंती करतो की मोठी भरती ही या बजेटमध्ये त्या ठिकाणी जाहीर व्हावी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय अतिशय कार्यक्षम मंत्री आहेत हे आपण सगळ्यांनी बघितले. त्यांच्या विभागाचा अजून एक विषय आहे की आपण आपल्या विभागाच्या माध्यमातून म्हणजे IT हा विषय तिथं असल्यामुळे आपण सरकारच्या मदतीने काही कंपनीला ऑनलाईन आणून, जसं की आपण टाटाच्या TCS ला ऑनलाईन आणलं होतं आणि तिथं आपण 1000 रुपये प्रत्येक परीक्षेच्या म्हणजे एका प्रत्येक पेपरच्या मागून 1000 रुपये घेतले होते. आता ठीक आहे, TCS चांगली कंपनी आहे, सगळं योग्य असलं तरी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे, राजस्थानमध्ये 100 रुपये घेतले जातात. तर मग आपण 100 रुपयापेक्षा 600 रुपये घेतले जातात. जेवढ्या परीक्षा द्यायच्यात तसे द्या. आपण चांगले अभ्यासू मंत्री असल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून याचा एक विषय आपण कायमस्वरूपी राजस्थान पद्धतीने मार्गी लावणार का? आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय की कंबाईनच्या काही रिक्त पद आहेत, जसं PSIच्या कंबाईनचं 1000 जागा करण्यात यावा अशी त्यांची विनंती आहे. STI SR अशा अनेक भरतीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यात तुम्ही लक्ष घालून तिथं मोठ्या प्रमाणात सरकारच्या माध्यमातून भरती केली जाईल का असा प्रश्न या ठिकाणी मी करतो आपल्याला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी 3 प्रश्न विचारले. त्यातला दुसरा प्रश्न जो आहे तो माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संदर्भातला आहे. आजची लक्षवेधी ही सामान्य प्रशासन या विभागाच्या संदर्भातली, त्यामुळे आपला प्रश्न आउट ऑफ स्कोप असला तरी आपली मागणी ही विद्यार्थ्यांच्या हिताची असल्यामुळे IT मिनिस्टर म्हणून मी सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने असं म्हणतो की या विषयामध्ये मी बैठक घेईन आणि आपल्याशी त्या विषयावर चर्चा करेन. आता राहिले प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 यामध्ये गृह विभागातर्फे PSI पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन 2022 आयोगाने शिफारसी केल्या होत्या त्या उमेदवारांना नियुक्त देण्याची कारवाई गृह विभागातर्फे सुरू आहे. त्यांना डायरेक्ट जॉईनिंगला होण्यामध्ये वेळेच्या बाबतीत आपण प्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, MPSC कडून पात्र उमेदवार झाल्यानंतर GAD कडे त्याची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन हा त्यातला महत्वाचा विभाग प्रक्रियेचा भाग आहे, ज्यामध्ये विशेषतः ते स्पोर्ट्स कोटातनं असतील तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन,
डिग्री व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, क्रिमिलेअर आणि मेडिकल या सगळ्या सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन त्यांनी सन्माननीय अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या, मी डिटेल उत्तर त्यांच्या प्रश्नाला देतो आहे. आणि नाना पटोले साहेब तुम्ही वरिष्ठ सदस्य आहात, त्यांनी उशीर का होतोय याचं उत्तर मी देतोय. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये लागणारी प्रक्रिया ही 6-7 महिन्याची असते. ती पूर्ण झाल्यावर ट्रेनिंग असते आणि ट्रेनिंग नंतर ते जॉईंट होतात. याच प्रक्रियेने ते PSI जॉईंट होते. तिसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो यामध्ये रिक्त असलेल्या पदांबद्दल आणि अन्य विभागामध्ये अशी रिक्त पदं असतील तर त्याबाबत शासन तातडीने सकारात्मक भूमिका घेणार का, तो होय. चला जयंतराव. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीतला जो मुद्दा आहे ज्याचं उत्तर आपण मगाशी दिलं त्यात आता काळ बदललेला आहे. या नियम आणि तरतुदी जुन्या आहेत ज्या UPSC आणि MPSC ने स्वीकारलेल्या होत्या. पण आता सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार जे सांगतायत त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आता थोडीशी वेटलिस्ट मोठी ठेवली तर असे प्रसंग येणार नाहीत. त्यामुळं पहिला प्रश्न की आपण MPSC ला सूचना द्याव्यात की जरी संमिश्र केडरचं एकच परीक्षा असेल तरी वेटलिस्ट 101 मुलांची जादा ठेवावी जेणेकरून असा प्रसंग येणार नाही. दुसरा प्रश्न माझा असा आहे की MPSCच्या सदस्यांची संख्या मर्यादित आहे, ती आपण थोडीशी वाढवाल का? आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ते घातलेलं होतं की ही संख्या जर वाढवली तर परीक्षांचं प्रमाण वाढवता येईल, त्याच्या तपासणीचं प्रमाण वाढवता येईल आणि राज्य सरकार अनेक रिक्वेस्ट तिकडे पाठवतं, त्याच्या 2-2 वर्षाने परीक्षा लागतात आणि मग राज्य सरकारच्या रिक्त जागा फार मोठ्या प्रमाणात राहतात. ज्याचा श्रीयुत रोहित पवार यांनी आपल्याला जो मुद्दा मांडला की परीक्षा झाल्यात, सगळे सर्टिफिकेट वगैरे देऊन झालेले आहेत, तरी पोलिसांना हजर करून घेतलं जात नाही त्या अधिकाऱ्यांना. त्यामुळे अध्यक्ष महोदय एकंदर कुठंतरी MPSCच्या कामामध्ये व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. संख्या सदस्यांची वाढवा, निर्णय उशिरा होत आहेत आणि आपण ह्या ज्या पोलिसांचा जो त्यांनी मुद्दा मांडला ते हजर करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी द्या. आपण उत्तरात सांगावं, एक म्हणजे प्रतीक्षा यादी ठेवणं या ह्याच्यात आणि दुसरं म्हणजे आपली व्याप्ती म्हणजे सदस्य संख्या वाढवणं आणि ती वाढवून याला गती देण्याचं काम आपण कराल काय? अध्यक्ष महोदय, सन्माननीय वरिष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांनी जे 2 प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये पहिला प्रश्न आपण असं म्हणालात की प्रतीक्षा यादी वाढवण्याचे निर्देश देणार का? माननीय जयंत पाटील साहेबांना माहिती आहे की MPSC एक स्वायत्त संस्था आहे आणि आपल्या कॉन्स्टिट्युशनल पॉवर प्रमाणे त्यांना आपल्याला तसे निर्देश देता येणार नाही. आपली इच्छा असली तरी. नंबर 1. ठीक. त्याच्यामध्ये आज ज्याचा उल्लेख मी मगाशी केला त्यांनी ठरवलेल्या कार्यनियमावलीतील क्रमांक 10.8 नुसार मल्टी केडर परीक्षेमध्ये प्रतीक्षा यादी ठेवता येत नाही, सिंगल केडर परीक्षामध्ये ठेवता येते. तर सिंगल केडर मध्ये ती यादी जी आहे ती पुरेशी ठेवावी असं आपण त्यांच्याशी चर्चा करू. मल्टी केडरच्या बाबतीमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल. 2011 पर्यंत ही पद्धत होती. अडचणी ज्या समोर आल्या त्यामध्ये आपल्या लक्षात येईल ज्या वेळेला 22 वर्गाची आपण मल्टी केडर परीक्षा घेतो त्यावेळेला त्या ठिकाणी असलेलं समांतर आरक्षण आणि जातीनिहाय आरक्षण बरोबरीने पसंतीला दिलेला क्रमांक, गुणवत्ता क्रमांक, विद्यार्थ्यांनी दिलेला पसंती क्रमांक, संवर्गातील पसंती क्रमांक या सगळ्या एक कॉम्प्लेक्स पद्धतीतना ती यादी MPSC नियुक्त पात्र धारकांची सरकारला करते. सरकारला केल्यानंतर सरकार म्हणजे GAD यातली संपूर्ण प्रक्रिया ज्यामध्ये सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन बाकी सगळं करून त्यांना ट्रेनिंगला देते आणि त्यावेळेला लक्षात येतं की हे लोक कागदपत्र पुरतावणी करायला आलेलेच नाहीत. बाय दॅट टाइम आपली MPSC ने दिलेली यादी ही फायनल होऊन गेलेली असते
आणि त्यातनं ती शासनाला शिफारस केलेली असते. त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया आपण जर प्रतीक्षा आधीची केली नंबर 1 तर आपल्याला न्यायालयामध्ये ती पूर्ण पात्रधारकांना सुद्धा जॉईनिंग मध्ये अडचण निर्माण करू शकते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा कायद्यामध्ये बदल करण्याबाबत जो 2011 पर्यंत मल्टी केडरच्या परीक्षेमध्ये प्रतीक्षा आधीचा होता तो बंद करण्याचं कारण UPSC सुद्धा हे बंद केलं. बरोबरीने त्यावेळेला जर प्रतीक्षा आधी करायची झाली तर त्या विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार त्यांना मिळणारा संवर्ग त्यानंतर न येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा यातनं पुन्हा लिटिगेशन निर्माण होतं. आणि म्हणून पात्रधारकांना तरी आपल्याला पुरेसं मनुष्यबळ मिळावं म्हणून त्यांना जॉईन करावं, उरलेल्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा घ्याव्या हा व्यावहारिक मार्ग आपण त्यातला घेतलेला. चला पुढे अडसरजी. अध्यक्ष महोदय, अभिमन्यू पवार मंत्री महोदय या संदर्भातलं सविस्तर उत्तर आणि व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. तरी माझी एक विनंती आहे की जसा शेवटचा आम्ही जेव्हा प्रश्न उपस्थित करतो तेव्हा त्यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नसतो, त्याच पद्धतीनं आपल्याला हे स्वायत्त संस्था आहे तिचा अधिकार जरी आपल्याला नसला तरीही प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही या दृष्टीनं या संदर्भात या स्वायत्त संस्थेला विनंती करून या काही सुधारणा करणं आवश्यक आहे, ते होणं गरजेचं आहे. कारण एकतरी परीक्षा बऱ्याच वर्षांनी होते, तेवढे वर्ष हे पद रिक्त राहतात, त्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण होतात, लोकांनाही त्रास होतो. आणि जे विद्यार्थी या परीक्षेला बसतात त्यांचा अनावश्यक खर्च तो त्यांचे 2-2, 3-3 वर्ष वाया जातात. आधीचे 3 वर्ष गेलेले असतात, पुन्हा पुढचे 3 वर्ष जातात. त्याच्यामुळे प्रतीक्षा आधी असणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये कायदेशीर काय अडचणी येऊ शकतात याचाही अभ्यास करून त्याच्यावर काहीतरी मार्ग निघणं गरजेचं आहे. म्हणजे एकाच परीक्षेत आपण सगळे पद भरू शकतो. यामध्ये काही फार अडचणी असतील, कायदेशीर असतील त्या निश्चितपणे सोडवल्या पाहिजे आणि त्या संदर्भात चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, अशी माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मागासचा एक प्रश्न माननीय जयंत पाटील साहेबांनी जो उपस्थित केला त्याचं उत्तर देणं राहून गेलं. त्यामध्ये आयोगाची रचना 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य अशी आहे. आता आपल्याकडे 1 अध्यक्ष आणि 2 सदस्य कार्यरत आहे. आपण व्याप्ती वाढवण्याची सूचना केली. किमान आता 3 पद जी रिक्त आहेत त्याबद्दलची सगळी कायदेशीर प्रक्रिया करून अंतिम टप्प्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयात गेली आहे. त्यामुळे त्याची 1+5 हे आपलं पूर्ण होईल. याच्यापेक्षा वाढीच्या विषयामध्ये सर्व अन्य राज्यात काय काय व्यवस्था आहे याचा अभ्यास करून आपण निर्णय घेऊ. राहिलेलं उत्तर मी तुमचं स्वतःहून दिलं त्यामुळे तुम्हाला ते पटलं असं तुम्ही म्हणा. हा झाला पहिला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अडसड साहेबांचं उत्तर देतो मी आता. त्यांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित केला की प्रतीक्षा आधी ठेवणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांचा हित बघून आपला प्रश्न या प्रत्यक्ष लक्षवेधीच्या बाबतीत म्हटला तर 55 पदावर येणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांच्या साठी ही यादी 527 लोकांची थांबवणं हे काही व्यावहारिक नाही. आणि म्हणून त्यातनं जर चुकून लिटिगेशन झालं, त्यातनं आजपर्यंतचा अनुभव जो आहे, त्यातनं असलेल्या होणाऱ्या मॅचच्या ऑर्डर या आधारावर पुन्हा एकदा राज्य शासनाकडे आवश्यक असलेलं मनुष्यबळ पुरवण्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुद्धा पात्र विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित ठेवणं हे संयुक्तिक होणार नाही. म्हणून अशा पद्धतीच्या वेटिंग लिस्टच्या बाबतीचा निर्णय हा सरसकट आता करता येणं शक्य नाही. तरी जी मागणी वारंवार सन्माननीय पवार साहेब करतायत, सन्माननीय अडसडजी करतायत, सन्माननीय रोहित पवार यांनी केली, म्हणून या बाबतीमध्ये अन्य राज्यात सुद्धा अशाच पद्धतीची प्रक्रिया असली तरी त्याचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास समिती आपण नेमू आणि त्याच्यावर निर्णय करू. चला पुढे आता शेवटचे 2 प्रश्न. आता मंत्री महोदयांनी जशा पद्धतीने सांगितलं, मंत्री महोदय, पोलीस भरती उपनिरीक्षक 2022 जाहिरात निघाली 23 जून 2022 ला. पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर 2022 ला. मुख्य परीक्षा 1 आणि 29 ऑक्टोबर 2023 ला. मैदानी चाचणी मे आणि जून 2024 ला. मुलाखत कार्यक्रम जुलै आणि ऑगस्ट 2024.
सर्वसाधारण गुण प्रसिद्धी 1 ऑगस्ट 2024 ला, तात्पुरती यादी जाहीर 26 सप्टेंबर 2024, अंतिम निकाल 10 जानेवारी 2025 आणि आता 5 फेब्रुवारीला अखेर साक्षासाठी नमुने गृह विभाग मंत्रालयाकडे जमा आहेत. परंतु तिथून पुढे फाईल नाही. उर्वरित प्रक्रिया साहेब समजून घ्या की उमेदवाराची वैद्यकीय तपासणी आणि जॉईनिंग या सगळ्या प्रोसेसला जर 2.5 वर्ष गेलेत तर अजून त्यांना जॉईनिंग मिळणार कधी? आणि मग हे पुढं वेटिंग आणि आता जे आपण बोलतोय ह्याच्या आधीचीच प्रोसेस अशी जर अशा परिस्थिती होत असतील तर त्याच्यावरती आपण सकारात्मक कधी यांची जॉईनिंग होणार उत्तर द्यावं. धन्यवाद. तातडीने जॉईन करण्यात येईल. चला अभिमन्यू पवार, त्याच्यानंतर नानाभाऊ अध्यक्ष महोदय, आणि मग पुढची लक्षवेधी. आपण अध्यक्ष महोदय आपण इज ऑफ डुईंग बिझनेसची भाषा करतो. अध्यक्ष महोदय, एमपीएससी स्वायत्त जरी असली अध्यक्ष महोदय तरी काय ब्रह्मदेव नाहीये आणि एमपीएससी ला आपण सूचना करू शकतो. माननीय मुख्यमंत्री सीजे सोबत बैठक करू शकतात तर एमपीएससी बैठक का नाही होऊ शकत अध्यक्ष महोदय? एमपीएससी अतिशय क्लिष्ट विषय अध्यक्ष महोदय. इट्स सेल्फ प्रॉब्लेम आहे एमपीएससी. अध्यक्ष महोदय, माझी मागणी या निमित्तानं असं आहे अध्यक्ष महोदय, बघा एक विद्यार्थी 3 वर्ष झटतो अध्यक्ष महोदय, प्री दिल्यापासून निकाल लागेपर्यंत. अरे 3 वर्ष त्या विद्यार्थीने मुळात 35व्या वर्षी पास होणार, 38व्या वर्षी लग्न कधी करणार अध्यक्ष महोदय? पुढचं कधी होणार अध्यक्ष महोदय? या वेळेस अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, टाइम बॉन्ड प्रोग्राम असला पाहिजे. 1 वर्षाच्या आत प्री पासून मेन म्हणजे प्री मेन इंटरव्ह्यू व्हेरिफिकेशन सगळं होऊन विद्यार्थी 1 वर्षात नोकरी लागला पाहिजे अध्यक्ष महोदय, अशी माझी मागणी आहे. दुसरा विषय माझा हरकत आहे, उत्तरावर हरकत आहे अध्यक्ष महोदय. उत्तर म्हणजे अपेक्षित उत्तर दिलेलं नाही अध्यक्ष महोदय. मला अपेक्षित उत्तर मिळावं अशी अपेक्षा नाही, पण उत्तरामध्ये विसंगती आहे अध्यक्ष महोदय. माझं म्हणणं काय, एखादा व्हिडिओ परीक्षा एमपीएससीची तरी मला मान्य आहे की त्यांनी प्राधान्यक्रम डेप्युटी कलेक्टर दिलं, तहसीलदार दिलं, चालेल. परंतु या निमित्तानं तहसीलदार त्यामुळे अध्यक्ष महोदय युपीएससी यापैकी एकही विद्यार्थी युपीएससी पास झालेला नाही हे अडवू नका अध्यक्ष महोदय. माझी विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आहे की सामाजिक भान ठेवलं पाहिजे अध्यक्ष महोदय या निमित्तानं. ही माझी मागणी आहे. दुसरं अध्यक्ष महोदय, 2 ट्रेनिंग असतात, फाउंडेशन ट्रेनिंग आणि टेक्निकल ट्रेनिंग. फाउंडेशन ट्रेनिंग झाल्यानंतर माझी मागणी आहे की रिक्त झालेले जे पद आहेत, जे काही जॉईन झालेले विद्यार्थी त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन अजून सुद्धा अपग्रेडेशन करता येतं. अपग्रेडेशन करणार का हा माझा विषय आहे. आणि जो महत्वाचा विषय मांडला मी की एक विद्यार्थी 10 वर्ष अभ्यास करतो, तो केवळ पास होत नाही किंवा नापास होतो यापुरता विषय मर्यादित नाही, तो नशिबाचा भाग आहे. पण 10 वर्ष अभ्यास केलेली पोरं, जी लेकरं आपली मुलाखत पास होऊन पुढे गेलेले आहेत, या लेकरांचा शासनाने विचार करावा अशी माझी विनंती. चला पुढे मंत्री महोदय. आता एकच सन्माननीय सदस्य पवार साहेबांच्या प्रश्नाला अगोदर उत्तर दिलं. त्यांचा पहिला प्रश्न असा होता की ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून 1 वर्षात जॉईनिंग देण्याच्या बाबतीत सरकार भूमिका घेणार का? माझं तर म्हणणं आहे अध्यक्ष महोदय की सरकारची तर भूमिका 1 वर्ष तरी का वाट बघायला लागावी अशीच आहे. आणि त्यामुळे सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये कालबद्ध आणि तातडीने व्हावी हीच सरकारची भूमिका नंबर 1. नंबर 2, मल्टी गेडर परीक्षेच्या बाबतीत आपल्याला समजून घ्यावं लागेल की आता याच प्रकरणात बघू की उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक राज्यकर आयुक्त, सहाय्यक संचालक वगैरे, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, 22 वेगवेगळी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या समोर संवर्ग आहेत. अध्यक्ष महोदय, आयोगामार्फत करण्यात काय येतं, फायनल लिस्ट करण्याआधी या बहुसंवर्गीय मिळून एकच सामायिक स्पर्धा घेतल्यानंतर सर्वसाधारण निकाल घोषित करून आपण संवर्ग निहाय पसंती क्रम मागवण्यात येतो. आता यात पात्र झालेल्याने एकाने जर म्हटलं की बाबा उपजिल्हाधिकारी मध्ये मला रिक्त पद दिसत नाही म्हणून मी मुख्याधिकारी याला पसंती दिली. आता जॉईनिंगच्या आधी कागदपत्राच्या सबमिशनच्या वेळेला जर उपजिल्हाधिकारी पदे पात्र झालेला विद्यार्थी कागदपत्र दिले नाही तर ती पोस्ट वेकेंट होते. पण तोपर्यंत हा मुलगा ज्याला उपजिल्हाधिकारी जायचं आहे त्याने पसंती उपजिल्हाधिकारी नाही असं समजून मुख्याधिकारी दिला असेल, त्याला हा ऑप्शन नंतर दिसतो, मग तो कोर्टात जातो. अध्यक्ष महोदय, आपल्याला समजून घ्यावं लागेल. नंबर 1, केवळ एवढंच नाही, त्याच्या पुढे गुणवत्ता क्रम लागतो, त्याच्यानंतर जनरल पसंती क्रम लागतो, त्याच्यानंतर त्या संवर्गातील सामाजिक व समांतर आरक्षण
या आरक्षणाचा विषय आहे, दालनात ज्यात आपल्याला आरक्षित जागांच्या बाबतीत त्या संवर्गामधल्या वेकेंट असलेल्या बद्दल पसंतीक्रम अध्यक्ष महोदय ऐकतच नाही. अध्यक्ष महोदय सदस्य तुम्ही ऐकून घेतलं तर समाधान होईल. आपण ऐकणारच नसाल तर अध्यक्ष महोदय आपण संरक्षण द्या. मी त्याला समाधान व्हावं म्हणून उदाहरण दाखल त्यातलं डिटेल उदाहरण देतोय. जर एखाद्या विद्यार्थ्याला ऑप्ट आउट असताना किंवा MPSC ची लेखी परीक्षा दिल्यानंतर पसंतीक्रम देताना त्याला आवश्यक असलेल्या संवर्गामधलं पद नसेल म्हणून जर तो दुसरीकडे पसंती देणार असेल आणि नंतर शासनाकडे गेल्यावर कागदपत्र सबमिट केलेला वेळेला त्याला लक्षात येईल की अरे जे मला पसंतीक्रम द्यायचा होता ते त्यावेळेला वेकंट नव्हता, आता वेकंट आहे, तर तो कोर्टातच जाईल ना, तो त्याच्या मागणीसाठी कोर्टातच जाईल ना. अध्यक्ष महोदय हा पूर्वानुभव आहे. हा MPSC च्या बाबतीत 2011 पर्यंत या परीक्षा यादीच्या प्रतीक्षा यादीमुळे कोर्टातले लिटिगेशन इतके वाढले की या प्रकरणात सांगायचं झालं तर 623 पैकी जे 572 मुलं आता ट्रेनिंग घेऊन जॉईनिंग व्हायला जाणार आहेत, या मागणीमुळे त्या 572 करिअर संपेल, त्यांनाही दिले होईल. आणि अध्यक्ष महोदय केवळ तेवढंच नाही, त्या 572 मुलांनी सुद्धा 10 वर्ष अभ्यास केलाय आणि त्यांना जॉईनिंगच्या वेळेला जर कुठल्या तरी कोर्टाची ऑर्डर प्रतीक्षा यादीतल्या पसंती क्रमांक किंवा आरक्षण किंवा अन्य मुद्द्यांमुळे आलं तर राज्य सरकारला पुरेसं मनुष्यबळ यातही नुकसान होणार आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जे UPSC करताय, तुमची भावना मला मान्य आहे, पण जे UPSC करताय, जो MPSCचा पूर्वानुभव आहे, जो आपल्याला ज्या मुलांना आता जॉईनिंग पर्यंत आले आहेत त्यांचं आणि राज्य सरकारचं हित बघता आता प्रतीक्षा यादी करणं संयुक्तिक नाही असं स्वायत्त संस्थेने ठरवलंय. तरीही मी असं म्हटलं, तरीही तुम्ही ऐकून घ्या, सर्व राज्यातल्या अशा प्रतीक्षा यादीच्या बाबतीतला अभ्यास करायला एक समिती नेमू आणि त्याचा निर्णय आल्यावर योग्य तो निर्णय. चला नानाभाऊ, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महाराज याच्यामध्ये अध्यक्ष आपण महाराज बसा खाली. अध्यक्ष महाराज ते नानाभाऊ, हा अध्यक्ष महाराज याच्यामध्ये आपण एक गोष्ट पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं की मोठ्या प्रमाणात MPSCच्या परीक्षेमध्ये बसणाऱ्या मुला मुलींची मोठी मोठी आंदोलनं सुरू झालेली आहेत आणि होतात. हा प्रश्न त्या पद्धतीचाच निर्माण झालेला आहे आणि याचं मुख्य जळ जी आहे ती MPSCची जी व्यवस्था आहे, रचना आपली जी आहे, आता तिथं IPS अधिकारी टाकला. आपण कालपर्यंत IAS अधिकारीच ठेवायचो, आता तुमचं कोणीतरी IPS अधिकारी आहे आणि तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी आता 5, 1 आणि 5 अशी जी तुमची रचना आहे, जयंतराव तर 10 मागतात आहेत, 15 मागतात आहेत. ते केलं पाहिजे, कारण की अखेरी त्या मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम या माध्यमातून सुरू झालेली आहे. अध्यक्ष महाराज, अनेक मुलं मुली ओव्हर एज होतात. पोलीस सब इन्स्पेक्टरच्या याच्यामध्ये आपण मगाशी प्रोसिजर सांगत होतो, आपलं उत्तर आपण बिलकुल आपण जे सांगतात जी काही प्रोसिजर आहे त्याच्यावरच आपलं उत्तर येतात आहे. पण आपल्याला सांगतो की सब इन्स्पेक्टरच्या पोस्ट मध्ये ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केलेल्या मुला मुलींनी आणि त्यांना ट्रेनिंगला जायचं होतं, पण MPSCनी ती ऑर्डर दिली नाही. सगळे तपासणी झाल्यानंतरही सुद्धा JDने जे ऑर्डर द्यायला पाहिजे ती दिली नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ट्रेनिंगला जाता नाही, ते ओव्हर एज झालेत. अध्यक्ष महाराज, असे अनेक MPSCच्या परीक्षेमध्ये अनेक विभागामध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून याला एकदम सिस्टमॅटिक व्यवस्थित करण्यासाठी मुलांच्या आयुष्याशी कुठेही खेळ होता कामा नये, यासाठी आपण नेमकी उपाययोजना शासन म्हणून काय करणार आणि MPSCला त्या पद्धतीची पूर्ण व्यवस्था निर्माण करून देण्यासाठी शासन काय करणार. कारण की आखरी नेमणुका आपल्याला करायच्या, ते स्वायत्त असेल पण नेमणुका आपल्याला करायच्या असतात आणि म्हणून आपण ह्या सगळ्या व्यवस्था चांगल्या कशा करणार आणि जे सब इन्स्पेक्टरच्या पदासाठी फक्त ट्रेनिंगला जाण्यासाठी थांबलेली मुलं मुली जे ओव्हर एज होतात आहेत त्यांच्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत ते सांगा. अध्यक्ष महोदय, 2 प्रश्न सन्माननीय सदस्यांनी विचारले. एक तर आपले MPSC जे आहे त्याला स्ट्रेंथनिंग
करण्यासाठी आपण काय करणार आणि PSIच्या पदामध्ये किंवा पोलिसांच्या भरतीच्या पदामध्ये GADच्या इथे नियुक्ती पत्र किंवा नियुक्तीची प्रक्रिया न झाल्यामुळे ओव्हर एज झालेल्या मुलांसाठी काय करणार. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने MPSC च्या स्ट्रेंथिंग साठी 3 टप्प्यामधला कार्यक्रम आपण ठरवलेला आहे. त्यामध्ये आयोगाची रचना पूर्ण करणं, याचा मी उल्लेख केला की आता इथे 1+2 आहेत. 1+2 मध्ये 3 जे बाकी आहेत त्याची प्रक्रिया आपण पूर्ण केली आणि पूर्ण पद्धतीने आयोगाची रचना पूर्ण करणं हा पहिला टप्पा त्या ठिकाणी आपण केला. दुसरा, या सगळ्या परीक्षा वेळेत होणं, ते जे पात्र होतील ते, याचा निकष मला आता सांगता नाही येणार, पण जे पात्र होऊन इंटरव्ह्यू कॉल करून परीक्षा घेऊन जे आयोगावर सदस्यपदी पात्र आहेत त्यांना पात्रतेनुसार देण्यात येईल. नंबर 1. अध्यक्ष महोदय, MPSC स्ट्रेंथन केली पाहिजे, कारण एका संवर्गासाठी 2.5 लाख मुलं ही परीक्षेला बसतात. तो व्हॉल्यूम आपण बघितला तर 33 संवर्गामध्ये एका संवर्गामध्ये 2.5 लाख मुलं बसणार असतील तर त्याचा व्हॉल्यूम बघून त्याचा आकृतीबंध हा नव्याने करण्याचा कार्यक्रम आपण घेतलाय, ज्यामध्ये काही रिक्त पद भरायला परमिशन दिले आहे, काही नवीन पदांची मागणी जी झालेली आहे, मी आकडे सांगत नाही, ते सगळे सुद्धा भरण्याच्या आकृतीबंधाचा कार्यक्रम चालू आहे. चला तिसरं, अध्यक्ष महोदय, घ्या मंत्री महोदय, अध्यक्ष, तिसरा मुद्दा जो आहे की आयोगाला स्वतःची इमारत आणि सुविधा यासाठी जवळजवळ 282.25 कोटी खर्च, त्यातला 86 कोटी वितरित करून आपण त्यांना एक वेगळी बिल्डिंग, वेगळी रचना, वेगळी व्यवस्था, वेगळं वर्क कल्चर, वर्क नॉर्म, वर्क स्पेस या सगळ्या गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. आणि त्यामुळे आयोगाला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी, आणि एक प्रश्न मगाशी बोलताना माननीय जयंत पाटील साहेब म्हणाले काही निकष जुने आहेत. होय, खरं आहे, 1972 सालच्या निकषांच्या आधारावर सुद्धा काही गोष्टी आपल्याला चालू आहेत. त्यामुळे रिफॉर्म या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय या विषयामध्ये स्वतंत्र गट स्थापन करून काम करता. एक, दुसरा, PSIच्या विषयामध्ये ज्यांना जॉईनिंग करण्यामध्ये डिले होऊन ओव्हरेज झाला असेल त्यांना न्याय दिला जाईल आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका असलेला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय करेल. चला लक्षवेधी 2. किती वेळ? अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय,